या एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यनिमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पाहुणे सन्माननीय जावेद अख्तर साहब, आदरणीय मधुकरराव भावे साहेब, सन्माननीय सदानंदजी मोरे, ज्यांनी हे सगळं घडवून आणले आहे ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि आमचे सर्व सहकारी, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि माता, मी सर्वप्रथम ज्या 106 हुतात्म्यांनी या महाराष्ट्रासाठी आपलं रक्त सांडलं, नवे आपलं प्राणार्पण केलं, त्यांना मी आदरांजली अर्पण करतो। हा 1 मे हा दिवसच हा आहे। एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद असलेला आनंद यासाठी की काही वर्षाच्या लढतीनंतर आम्हाला संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा मिळाला आणि दुःख ह्यासाठी की त्यासाठी आमचे 106 लोकांचं बलिदान झालं। हे का बलिदान झालं हे ठीक आहे, अलीकडचा इतिहास आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला या महाराष्ट्राचा सुद्धा, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती असलाच पाहिजे। ज्याला इतिहास माहिती नाही तो भविष्य सुद्धा घडवू शकत नाही। इतिहास असा, खरं तर महात्मा गांधींपासून सगळ्यांनी सांगितलं होतं की भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र सगळीकडे सुरू झालं, काही लोकांना भाषेवरून त्यांची राज्य निर्माण झाली आणि काही लोकांना मात्र जे डावललं गेलं। महाराष्ट्राच्या बाबतीत हेच झालं। सुरुवातीलाच 5 एप्रिल 1949 साली JVP कमिटी आली। JVP म्हणजे जवाहरलाल नेहरू, V म्हणजे वल्लभभाई पटेल आणि C म्हणजे पट्टाभी सीतारामय्या। JVP कमिटी त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं काय आवश्यकता नाही, महाराष्ट्राला स्वतंत्र करण्याचं, स्वतंत्र राज्य निर्मितीची काही गरज नाही। 28 नोव्हेंबर 1949 साली आचार्य अत्रे, जे मराठाचे संपादक, हा मराठा त्यावेळेचा जो संयुक्त महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं कोणी जागवला असेल आणि राज्याला उठवलं असेल, आचार्य अत्रे यांच्या मराठ्यानं। ते आचार्य अत्रे आणि R.D. भंडारे, बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, यांनी पहिला ठराव मांडला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये की मुंबई जी आहे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे। हा ठराव त्यांनी मांडला। हे आपल्या बाबतीत झालं असं नाही, आंध्राच्या बाबतीत सुद्धा झालं। आंध्रमध्ये सुद्धा जे आहे मग पोट्टी श्रीरामलू यांनी उपोषण सुरू केलं। 59 दिवसाचं उपोषण झालं, त्याच्यामध्ये त्यांचा अंत झाला। आंध्र पेटला आणि पेटल्यानंतर मात्र 1-2 वर्षामध्ये आंध्राला जे आहे त्यांचं राज्य मिळालं, आंध्राची निर्मिती झाली। परत डिसेंबर 1953 साली फाझल अली कमिशन आलं, परत तोच पाडा, पण काही आवश्यकता नाही। 1955 साली निवाडाला मुंबई प्रांत, गुजरात, महाराष्ट्राचा काही भाग, विदर्भ वगैरे वगळून द्विभाषिक सुरू झालं। मुंबईमध्ये हरताळ झाला, कामगारांची शक्ती होती। एवढंच नाही तर पंडित नेहरूंनी सुद्धा सांगितलं, हा सगळा हरताळ वगैरे सगळा प्रकार पाहून की मुंबई केंद्रशासित करा, हे सुद्धा त्यांनी सांगितलं। माझ्या मनात त्यांच्याबद्दल आकस नाही, पण काय झालं आणि त्याच्यामुळे काही लढाई सुरू झाली। 1906
हुतात्मे गेले हे तर कळलं पाहिजे. केंद्र शासित झाली पाहिजे. आणि त्यानंतर 20 नोव्हेंबर चौपाटीवर सभा झाली. सखा पाटील आणि मोरारजी देसाई काय म्हणाले? सखा पाटील, चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मोरारजी देसाई म्हणाले, जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्र मिळणार नाही. 29 नोव्हेंबरला त्या सगळ्याच्या विरुद्ध जे आहे कामगार शेतकरी सगळेच उठले, मोर्चे निघाले. एक चर्चगेट वरून निघाला, एक बोरी मंदिर वरून निघाला. त्यावेळीची नावही फ्लोरा फोंटना आणि त्यावेळेचे जे आहे त्यावेळेचे मुख्यमंत्री द्वैवार्षिकाचे मोरारजी देसाई यांनी फायरिंगची ऑर्डर केली. 106 हुतात्मे झाले. 106 महाराष्ट्र पेटवून उठला. साथी SM जोशी, आचार्य अत्रे, भाई डांगे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, उद्धवराव पाटील ही सगळी मंडळी एकत्र आहे. सुरू झालं रणकंदन. शाहीर सुद्धा मागे राहिले नाही. अमर शेख, शाहीर अमर शेख, शाहीर जंगम स्वामी, शाहीर गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, माझी मैना गावाला राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, मुंबई आमची दूर आहे. महाराष्ट्र यांनी पेटवला. मराठा निर्माण झाला. हा वर्तमानपत्र. लढाई सुरू झाली. CD देशमुख साहेबांनी राजीनामा दिला अर्थमंत्री पदाचा. बाबासाहेब आंबेडकर सर्व शक्तीनुसार शक्ती घेऊन त्याच्या पाठीमागे उभे राहिले. या लढाईच्या पाठीमागे उभे. प्रतापगडावर आपल्याला आठवतं, भावे साहेबांचा सगळाच इतिहास पाठ आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला पंडित नेहरू आले आणि पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या मते पहिल्यांदाच या महाराष्ट्रात मुंबईमध्ये पंडित नेहरूंना सुद्धा या महाराष्ट्रानं काळे झेंडे दाखवले आणि निषेध केला. नाही, त्यांना द्यायलाच पाहिजे. आग्रह धरला इंदिरा गांधींनी. इंदिरा गांधींनी समजूत काढली, हे असं करू नका, आपण सगळ्यांना देतो आहोत. महाराष्ट्रानं ही मुंबई त्यांचीच आहे, त्यांना द्यायला पाहिजे. इंदिरा गांधींनी आग्रह धरला पंडित नेहरूंकडे आणि मग 1 मे 1960 हा मंगल कलश जो आहे यशवंतरावांच्या हातामध्ये पंडित नेहरूंनी दिला. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. शाहीर साबळे ते आता आपण सुरुवातीला गाणं म्हणतो, महाराष्ट्र गान, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आपल्याला माहिती भावेस ते शाहीर साबळे त्यावेळेला आकाशवाणीवर नोकरीला होते आणि त्या लढाईमध्ये त्यांनी हे गाणं म्हणायचं ठरवलं. त्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, हे सगळं ठीक आहे पण महाराष्ट्र शब्द त्याच्यातून काढा. या जय जय महाराष्ट्राचं आपण गान करतो त्यावेळेला आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी साबळ्यांना सांगितलं, शाहीर साहेब हा महाराष्ट्र शब्द, महाराष्ट्र शब्दच काढल्यावर काय राहतं. शेवटी त्यांची नोकरी गेली. त्यांनी त्या नोकरीवर लाथ मारली. ही अशी सगळी मंडळी होती. आपल्या प्राणाचं पण प्राणार्पण करणार लढणारी मंडळी. महाराष्ट्र तर नेहमीच लढत राहिला. मगाशी सांगितलं भावे साहेब त्याचप्रमाणे सेनापती बापट पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही एवढ्या आमच्या लोकांना मारतात पण लक्षात ठेवा, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा चाले, खरा वैर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रच या भारताचा आधार. जे आता जावेद भाईंनी सांगितलंय पाकिस्तान आणि हे सगळंच, या वेळेला मुंबई महाराष्ट्र हा एक जीवानं निश्चितपणे जे आहे भारत सरकारच्या पाठीमागे आणि सैन्याच्या पाठीमागे उभं राहणार आहे.
त्यांनी सांगितले बरोबर आहे. आपल्या इथे असलेले जे काही मुस्लिम बांधव असतील, शिक्षणासाठी आलेले काश्मीरी असतील, त्यांच्या बाबतीमध्ये दुजाभाव असता कामा नये. मजहब नहीं सिखाता आपस में बैर करना, हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा, आमचा हिंदुस्तान. तर काश्मीरी जर म्हणताय कि हिंदुस्तान हम हिंदी है, हिंदुस्तान हमारा है, हम भारतीय है, आपलं काम पहिल्यांदा पहलगाम आणि अख्खा काश्मीर पहिल्यांदाच रस्त्यावर आला ह्या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या विरुद्ध. आणि अशा वेळेला आपण एकत्र राहू, त्याचा लढा देऊ शकतो. आपापसामध्ये जर आपण दुही माजवली तर लढाई कठीण जाईल. आणि म्हणून महाराष्ट्र नेहमीच ह्या देशाच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. आज सुद्धा आपण पाहिलेलं आहे की देशाच्या सरहदवर अनेक आपले जर्नल्स महाराष्ट्रातील लोक, दुःख वाटलं. पहलगामला जे आहे, जे माणसं मारले गेले, आमचे बांधव मारले गेले, काय 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 कारण का? अख्ख्या जगाने त्याचा निषेध केला. आणि म्हणून जावेद भाईंनी सांगितलं ना, हे नुसतं आता सर्जिकल स्ट्राईकने वगैरे काही होणार नाही, यांची पूर्ण सर्जरी करून टाकली पाहिजे. जी एकदा इंदिरा गांधींनी केली, आता परत एकदा 30 वेळे आलेल्या आहे. आणि मग अशा वेळेला आपलं तुमचं आमचं काम राहणार आहे की आपण मुंबईसह महाराष्ट्र जो आपल्याला मिळालेला आहे, त्यातून जी महाराष्ट्रात नाही तर देशासाठी आपण संपत्ती निर्माण करतो, त्या महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे शेतकरी असतील, कामगार असतील, सगळे कलाकार असतील, जे जे कोणी असतील, कष्ट करणारे या देशासाठी, या राज्यासाठी, त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या भल्यासाठी आपण कर्तव्यदक्ष राहिलो. अजितदादांनी नेहमीच सांगितलं, आम्ही कुठेही जरी असलो तर आम्ही महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहेत आणि त्याच रस्त्याने आम्ही जाणार आहोत, हे आपण कधीही विसरता कामा नये. आम्ही सगळे फुले, शाहू आंबेडकरांची माणसं आहोत, छत्रपतींची माणसं आहोत. आणि या वेळेला आपण सगळ्यांनी एकत्रित राहू. आपण हा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. इथे आपल्यातील नररत्न कोण ते पाहायला मिळतात. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आपण तो वाचा, पहा आणि मग लक्षात येईल की तुमच्या आणि आमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे ह्या महाराष्ट्र आणि मुंबईला जे आहे प्रगतीपथावर नेण्याची. आणि त्याचबरोबर ह्या 106 हुतात्म्यांना, त्यांच्या बलिदानाला आपण खरोखर जी आदरांजली अर्पण करायची आहे की या मुंबई महाराष्ट्राचं भलं करून त्याची उन्नती करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी खरं, जसं भुजबळ साहेबांनी म्हटलं की कला दालनात जर आपण गेलात तर तिथे महात्मा ज्योतिबा फुले